नमस्कार नमस्कार रसिको हो. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिडीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क क्लिकेबल्स. काय आहे, आज आमच्या सार्थकचा बर्थडे आहे, तेव्हा म्हटलं त्याच्या स्टाईलनी पार्टी करूया. काय करताय? तिरकं बोलता म्हणून काय जीभ कापून घेताय का स्वतःची? काय करू दुसरं? तू आणि तुझा मुलगा एकमेकांना केक भरवताय आणि इथे बाप अक्का उभा आहे. मला केक भरवायचं तुमच्या मनात येत नाही काय माणसं? आणि हे गाणं परत नाही लावायचं. हा मग कुठलं? एक मिनिट, आय थिंक त्याला दुसरं कुठलं तरी गाणं वाजवायचं असेल. करेक्ट. तुषार दादा ABCD 2 प्लीज. पार्टी तो कभी से शुरू हुई है. अरे बास है, बास 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 करा. गिफ्ट द्या एक जरा. हा गिफ्ट द्या. हे आवरा, हे चला आवरा जरा सगळं. हे बाबांनो हे आवरा. पप्पा मला तर गिफ्ट फोडायचे. गिफ्ट फोडायचे आत्ता नाही, गिफ्ट फोडायच्या नंतर उद्या सकाळी फोडायच्या, कळलं ना? अहो बघू द्या ना. नाही आत्ता नको, आत्ता लव नको. यू मम्मा. अरे काय लव यू मम्मा, काय चाललंय तुमचं? अरे मला थोडा केक द्या ना. मला केक न देता मला केक नाही, तुम्ही केक खायचा नाही. का म्हणजे काय डाएट सुरू आहे ना तुमचं? दीक्षित डाएट आहे, दोनदा खाल्लं तरी दीक्षित चालतं. असो नाहीतर श्रीदेवी असो, मेरे बलमा रात्रीचं तुम्ही गोड खायचं नाही. अरे काय चालवलंय तुम्ही? केक थोडा दे. आले अखिल भारतीय वहिनी, तुम्ही म्हणाल तसं संघटनेत हयात अध्यक्ष तावडे आले. थांबा जरा. भाऊजी आले. बर्थडेचा नाव आहे ना, सुका सुका बर्थडे करायला लाज नाही वाटत का तुम्हाला? लाज नाही वाटत? लाज काय वाटायची? झाला आमचा ओला बर्थडे करून केक बी बर्थडेला खाल्ला. धिंगाणा झाला पाहिजे बर्थडेला. हो काय? गाणी बिनी झाली पाहिजे. अरे कसा माहोल झाला पाहिजे ना काहीतरी. काय चाललंय काय तुमचं? अरे थांबव. काय चालवलंय तुम्ही? भाऊजी पण तुम्ही अगदी वेळेवर आलात बघा. आता वहिनी, तुमने पुकारा हम नहीं आया, ऐसा कैसा हो सकता है क्या? काय चाललंय? तू यांना बोलवलं होतंस आत्ता? हो. कशाला? कशाला म्हणजे काय? अहो सार्थकचा वाढदिवस आहे आणि ते सार्थकचे खूप लाड करतात. अगदी त्याला आपल्या मुलासारखं मानतात. मग विषय आहे का? हे काय विषय आहे का? म्हणजे मला असं म्हणायचंय, चांगला पोरगा आहे ना तो, आणि आपण असं खाली हात नाही आलो. ए बरं जा ना, आपल्या ते बड्डेचं गिफ्ट घेऊन या. बड्डेचं गिफ्ट आणा. सावकाश सावकाश. वाव तावडे, दिस इज सो इंटरेस्टिंग. मग माणूसच आपण इंटरेस्टिंग आहे, असं तसं आहे का? अरे बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. जबरदस्त. सुखी हो, यशस्वी हो, महान हो असा माझ्यासारखा. तावडे काय आहे? या शो मध्ये फक्त माझा अपमान करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय का? ते मला नाही माहिती, रायटरची पर्सनल काय असं माहित नाही मला. काय ना निघू काय, मला लय काम आहेत, यांच्यासारखा रिकामा नाही मी. चला ओके, बाय बाय. आज परत मॅची. काय चाललंय मला काय कळतच नाही. गिफ्ट हे आता ती गिफ्ट बाबा सकाळी उघडा. प्लीज. उघडू द्या ना आता गिफ्ट.
लव यू मम्मा. लव यू बेटा. बाहुला त्याला बाहुला पाठवला. आधीच आपल्याकडे एक विंचू आहे, हा आणखी एक बाहुला आला. चला आम्ही झोपायला जातो. गुड नाईट. हो हो मी हे जरा गिफ्ट वगैरे बघून आलो. हा बघ सावकाश बघ. चला चला. लवकर ये हा. हो हो लवकर आलो. हॅलो, तुला माहितीये तू कोणाच्या घरी आलास? माहितीये, लग्नारा नाव सारखं बोलणाऱ्या सार्थकच्या घरी. हॅलो, तू स्वतःला काही रजनीकांतचा रोबो समजतो का? का रजनीकांत समजतो? त्याहीपेक्षा जास्त. तात्या विंचू अंबट स्वा. अरे एवढा दूर नको चढू. हा तर त्या विंचू. हा ऐकलंय मी हे नाव. तीच ना ती सुप्पीड भावली. भावल्या स्टुपिड नसतात, माणसं स्टुपिड असतात. सार्थक, तुझे मित्र तुझा वापर करून घेतात होमवर्क साठी. एरवी तुला खेळायला पण घेत नाहीत. तुझी मम्मी किचन मध्ये जाते आणि कॉन्टिनेंटल रेसिपी बघत बसते, पण बनवत काही नाही. तुझे बाबा चाइल्ड सायकोलॉजीचे पुस्तक वाचतात, स्वतःला खूप हुशार समजतात आणि तुला मूर्ख. हे तुला सगळं कळतं तरी तू चूप असतोस. मग तुझ्यात आणि बावल्यात फरक काय? सार्थक, खरं तर तू बावला बन, म्हणजेच माझा आत्मा तुझ्यात, तुझा बाहुला बोलतोय. अरे हाय पॉवरच्या बॅटरीज असतील त्याच्यात. अगं मग बॅटरीज असेल तर तो विचार कसा करू शकतो? हा विचार करू शकतो. आणि विचार करणारे खूप डेंजर असतात मम्मा. काय आहे सोनिया, हा तावडेनी बाहुला ना इथनं कुठल्या तरी चायनीज मार्केट मधनं आणलेला असणार आहे, म्हणून तो असं बोलत असल्याचा भास होतोय. इथून तुम्ही मेड इन तैवान लिहिलेलं डुप्लिकेट रिश्वत आणलं तिथून? बापरे, अहो हा भावला खरंच बोलतोय. खरंच बोलतो मी माणसांपेक्षा जास्त प्रामाणिक आहे. तुमच्यासारखं नाही बँकेत जातो सांगून पार्लर मध्ये बसत. हे काहीतरी विचित्र आहे. याने सार्थकला घाबरवलं आणि आता तुझ्याबद्दल उलट सुलट बोलतोय. त्याला बाहेर फेकून द्या. नाही नाही नाही, हा कुठे जाणार नाही, हा कुठे जाणार. काय झालं रे? राहून दे ना मम्मी पप्पा याला. इथे माझे सगळे फ्रेंड्स मोबाईल गेम्स खेळण्यात बिझी असतात आणि तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये. म्हणून ना मी खूप एकटा फील करतो. खरं बोलणार असला ना तर चालेल, मला कंपनी तर येईल ना. आम्ही असताना सार्थक किंवा तुझे मित्रही असताना तुला एका बाहुल्यात कंपनी शोधावी लागते, म्हणजे खरंच आमचं काहीतरी चुकतंय. नाही सार्थक, यापुढे आम्ही तुला एकटं नाही पडू देणार. आणि माणसं जेव्हा काहीच बोलत नाहीत ना तेव्हा त्यांचा बाहुला व्हायला वेळ लागत नाही. आणि हा बाहुला जरी सार्थकला घाबरवत असला तरी त्या बाहुल्याने सार्थकचं मन जिंकलंय, नाही का? आणि मित्रांनो, आज अशीच बाहुली आपल्या घरी सुद्धा येणार आहेत. फक्त बाहुलीच नाही बरं का, त्यांच्या सोबत जी माणसं इथे येणार आहेत त्यांनी या बाहुल्यांना जन्म दिलाय, घडवलाय, फेमस केलंय. तेव्हा स्वागत करूया आपल्या चित्रपटांनी सगळ्यांना झपाटून टाकणाऱ्या कुटुंबाचं. महेश कोठारे, निलिमा कोठारे, उर्मिला कोठारे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता आदिनाथ कोठारे आणि त्यांची छकुली. आणि ज्यांनी या बाहुल्यांमध्ये अक्षरशः प्राण फुंकले ते वन अँड ओनली रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये, सत्यजित पाध्ये.
रुजुता पाध्ये आणि सोबत त्यांची गोडुली. आपण स्वागत. अरे बापरे, आले, आले. चला चला चला. अरे बापरे, ज्यांनी आमच्या बावल्यांच्या पिढ्यानपिढ्या हाताच्या बोटावर नाचवल्यात ते बावल्यांचे जादूगार रामदास पाध्ये येत आहेत आणि त्यांच्यासोबत येत आहेत इन्स्पेक्टर महेश जाधव. मला निघायला हवं, माझी काय खैर नाही. महेश 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 महेश. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची तुमचं जोडी. सगळ्यांचं आमच्या घरात स्वागत. आमच्याकडे एक कार्यक्रम चालू करण्याची एक पद्धत आहे. आम्ही सगळ्यांचं औक्षण करून कार्यक्रम चालू करतो. तेव्हा काय या ओवळण्याच्या बरोबर आम्हाला एक गाणंही म्हणावं लागतं. सोनियाच्या ताटी उजळल्या गे- ऐका ना. काय झालं? हे ना गाणं तुम्ही रोज गाता. काय आज करणार? इतके छान पाहुणे आलेत, काहीतरी वेगळं गा ना. हो ना पप्पा, सांगा ना प्लीज, कुठे तरी वेगळं. आपण गाणं का म्हणतो याला कारण आहे ना, ते त्यांना कळायला नको. हो करून दे, पण आता दुसरं गाणं पण पहिलं म्हणा. आधी कारण तर प्रेमाने सांगू दे. बोला हा माझ्या मुलाशी, नाही तर झारा घेऊन येईन. नाही, प्रेमाने बोलतो. काय माहिती का, हिचं नाव आहे सोनिया आणि हे जे ताट आहे ना तिने माहेरनं आणलंय, त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेला गाणं म्हणावं लागतं. पण आज इतके लखलखते तारे इथे आलेत, तेव्हा आज आपण जरा वेगळं गाणं म्हणूया. तुमचं सगळ्यांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. बसा, या. तर सालाबाद प्रमाणे आणि या घरच्या प्रथेप्रमाणे स्पेशल पाहुण्यांसाठी आम्ही एक स्पेशल गाणं पण म्हणतो. आले आले कोठारी दारी ग, दिल्लीची झाली या वारी ग, आता पुढच्या वेळी ऑस्कर घेऊन या. आले आले बाहुले दारी ग, पाथ्यांची जादू ही न्यारी ग, पिढी पुढची आता झाली रेडी हो ना. थँक्यू थँक्यू. प्लीज बी कम्फर्टेबल. सो प्लीज बी कम्फर्टेबल. घर तुमचंच आहे असं समजा. भावले बोलतात का नाही ना, पण आपण मानतो. हा. हा, तर हे वाक्य पण तुम्ही माना. हा, एक अरे आपले पाहुणे आहेत त्यांना असं काय बोलतोस तू? घर घेऊन जातील उद्या, चालेल का? हे काय बोल, त्या दोन लहान मुली काय म्हणतील, हा दादा वेडा आहे काही बोलतो. पण आपल्या छोट्या पाहुण्यांसाठी आपण एक गंमत करणार आहोत. काय होतं, आपलं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण कोड कौतुकाने त्याचं बारसं करतो, त्याचं नाव ठेवतो, त्याला नटवतो, सजवतो. जिजा घाबरव त्याला. तू घाबरव त्याला. बरं, आता हे खेळ चालू राहतील पण आपण आपला कार्यक्रमही चालू ठेवूया. आपण आपल्या मुलांचं कौतुक करतो, त्यांचं बारसं करतो, त्यांना नटवतो, सजवतो. पण गंमत अशी आहे
की त्या मुलांना त्यांचं बारसं कुठे आठवत असतं. सो त्यांना या वयात पुन्हा एकदा आपण बारशाची गंमत देऊया. इथे आमचे सहकारी आहेत, ते तुम्हाला नटवायला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आणून देतील. इथे एक पाळणा येईल, त्याच्यात परत एकदा आपण त्यांना ठेवूया, त्यांचं बारसं करूया. माझी आणि ताईची मारामारी होते, मी म्हणतो तिला डुक्कर, ती म्हणते मला म्हणते. पण आई बाबा म्हणतात तेव्हा नक्की होतं काय? नाही नाही नाही, आम्ही नाही मुलीचं बोलणार नाही. गरीबी गुपचिडी, आई गेली गुपचिडी. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने ओहो. आधी म्हणजे जिजा नाव ठेवण्याचं काही कारण म्हणजे आधी ठरवलं होतं? ॲक्च्युली हो, आमच्याकडे हे नाव मी आणि उर्मिला आम्ही दोघांनी ठरवलं होतं आधी. आणि इनफॅक्ट आमच्याकडे मुलाचं नाव नव्हतं, मुलीचंच नाव होतं फक्त. तर मुलगा झाला असता तर प्रॉब्लेम झाला असता. ओके. पण त्यामुळे तुम्ही एकच नावाचा विचार केला होता, पार जिजा हे पडलं. नाव- जिजा हे नाव ठरवलं होतं. काळामध्ये खूप आवडलं होतं. ओके ओके. आणि म्हणजे ऑफकोर्स जिजाऊ आईसाहेबांवरनच ठेवलेलं नाव आहे का त्याला दुसरा काही अर्थही आहे? जिजाऊ आईसाहेब तर आहेच, आणि प्लस जिजाचा अर्थ म्हणजे माय स्वीट हार्ट, जीवलग. ओके. सगळंच दोन्ही खूप सुंदरपणे जुळून आलं. वा वा. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी निवा. एक तर मुळात हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा याचा अर्थ आणि हेच नाव ठेवायचं कारण. निवा नाव मी आणि रुजुतानी इंटरनेटवरून शोधलं ऍक्च्युली. तर निवा नावाचा अर्थ आहे नर्मदा नदीचं नाव आहे. अरे वा. आणि सूर्य पण त्याचा अर्थ होतो आणि चॅम्पियन, असे 3 त्याचे अर्थ आहेत. म्हणजे नदी पण आहे, सूर्य पण आहे, चॅम्पियन पण आहे, 3 in 1. आणि रुजुता अजून तुला काय? हो, आणि माझ्या ऍक्च्युली बाबांनी नर्मदा नदीची परिक्रमा केली चालत. बर. तर इट वॉज अ व्हेरी गुड कोइन्सिडन्स की आम्हाला तेच नाव आवडलं, आणि खरंच ते इट वॉज लाईक पण ही वॉज व्हेरी हॅपी. परिक्रमा करताना निवा हे नर्मदेचं नाव आहे माहित नव्हतं. नाही. आणि आम्हाला काहीतरी शॉर्ट आणि स्वीट नाव पाहिजे. जिजा कसं एकदम छान नाव आहे, तसं मला निवा पण एकदम आम्हाला शॉर्ट पाहिजे होतं नाव, आणि युनिव्हर्सल नाव आहे. व्हेरी गुड. युनिव्हर्सल नाव. थँक्यू. आणखीन एकाच बारसं करायचं आहे. बापरे, म्हणजे कोणाचं? हा, आणि आम्ही तर ऐकलं होतं सत्यजितला एकच आहे म्हणे. नाही, त्याला एकच आहेत. हा, पण मला अनेक आहेत. सांगू का किती आहे? 2000. 2000. सगळं सांगू नको. आणि एवढी बारशी आता आपण नाही नाही नाही, एकच बारसं करायचंय. हा, पण कोणाचं? 100 वर्षाच्या मुलाचं बारसं करायचं. 100 वर्ष? आम्ही फक्त आतापर्यंत लहान मुलंच खेळताना बघितली होती. आदिनाथला पण बघतोय खेळताना. पण 100 वर्षाच्या मुलाचं, हा कोण आहे 100 वर्षाचा मुलगा? हो, तो म्हणजे निघालेलाच आहे खरं, सायकलवरनं येत असेल. मग आणा ना त्याला, लवकर बारसं करूया. 100 वर्षाचा आहे ऑलरेडी. घेऊन येतो. या 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 या. सत्यजित, नक्की काय गडबड काय? आता बघा सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्यांना. अरे काय? अरे बापरे. या. अच्छा, या बाळाचं बारसं करायचंय. कारण हे बाळ आम्ही लहानपणापासून बघतोय. बाळ मोठंच आहे. मी मोठाच आहे. हो का? पण अजून वारसच झालेले नाहीये. मग आता बारसं करूच या. खूप उशीर झालाय, ऑलरेडी 100 वर्ष झाले. आणखीन किती वर्ष थांबायचे नाही का? नाही नाही, बरोबर बरोबर. घे पाहुण शेवयमा, लग्न अजून लग्न अजून लहान. इथे आम्ही बारसं करतोय आणि तू लग्न अजूनही लहान गाणं लावतोय. आमचा अर्धवट राव. अरे वा. माझ्या लहानपणापासून ज्यांनी अत्यंत अनेक पिढ्यांना अतिशय आनंद दिलाय
ते तुम्हीच. तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. अरे वा, मला सुद्धा. वा 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 वा. म्हणजे खरा आनंद झाला की नाही सांगत नाही. का झाला 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 असं नाही अर्धवटराव, असं तुम्ही आम्ही एवढं तुमच्यावर प्रेम करतो. जिजा झाले गायब आणि ती गेले तिच्या मावशीला शोधायला. तेव्हा मला वाटतं पण जिजाला हाक मारूया, म्हणजे जिजाबरोबर जिजाची मावशी पण येईल. जिजा प्रीतीचा सागर फेसाळ उधाणला, मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं किनारा सुखावला. चाफा हिरवा फुलला राणी लपून कसे राही, गुपित सांगा या काही दिशांना प्रीत गंध जाई. घेऊन करा राहिली उभी करवली सुनबाई, अगबाई सासूबाई, अगबाई सासूबाई, अगबाई सासूबाई. काऊ कसा करतो काऊ? आणि चिऊ आणि कबू आणि आणि कोकिळा कशी करते? आणि वुल्फ कसा करतो? वुल्फ. अरे वा 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 वा. आणि डॉंकी कसा करतो? आणि साप साप कसा करतो? फिश कसा करतो? फिश फिशचं तोंड दाखव कसं असतं? फिशचं फिश. आणि फ्रॉगी आठवतोय का? फ्रॉगी कशा करतो? असं नाही करत. खापा फेकम फेकी नाही करायचं. बाबूबा कसा करतो? तिला हसते कशी? हसते कशी तिला? आणि तिला चिडते कशी? आणि जिजाला पा काय म्हणतात? पा जिजाला काय म्हणतात? आणि जिजा रडते कशी? कशी कशी रडते? दाखव, नीट दाखव. मम्मा पण अशीच रडते. ट्विंकल ट्विंकल म्हण. Above the world so high, with the diamond in the sky. वंडरफुल. अर्धवटराव काय? अहो तुम्हाला 100 वर्ष पूर्ण झाली. हो, पण आजही तुमच्याकडे पाहिलं तर असे म्हणजे तुम्ही कॉलेजमधून नुकते बाहेर पडल्यासारखं दिसताय. तेच तर आहे खरं. पण ह्या जवानीचं रहस्य काय? खरं सांगू? खरंच सांगा. मी नेहमी हसत राहतो. आणि तुम्ही नुसते हसत नाही, तुम्ही दुसऱ्यांनाही हसवता. ते सगळ्यात महत्वाचं आहे. हसू नको. अहो हसू द्या, हसू द्या. पण आम्हाला ते 100 वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगा ना काय ते. नाही म्हणजे अर्धवटराव जो आहे ते त्याचा जन्म 1917च्या आसपास मधला आहे. रामदास आता बोलू नकोस. आपल्याला भरपूर काही दाखवायचं आहे. हो, आपल्याला अर्धवटरावांची 100री साजरी करायची आहे झी मराठीवर. आणि अर्धवटरावांचं वय 100 आहे. त्यामुळे वय वर्ष 1 ते वय वर्ष 100 ज्या प्रत्येकामध्ये मूल दडलंय त्या प्रत्येकाला हा कार्यक्रम आनंद देणार आहे. अगदी बरोबर. आणि अर्धवटराव आता तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल, तुम्हाला जरा जाऊन पडायचं असेल तर शांतपणे पडा. आमची काय हरकत नाही. म्हणजे पडलं तर मला आता झोप यायला लागेल. असं काय झोपताय काय तुम्ही? आमचा कार्यक्रम चालू आहे आणि झोपताय? नाही नाही, मी आतून ऐकतो ना. आतून ऐका बरं, आतून ऐका. या चला, धन्यवाद. जुरा आला इकडे. मी आता इकडून जाताना पाहिलं. कोणाला चुरळावरची कविता
म्हणून एक होत येते येते घालव ना झुरळाला. प्लीज प्लीज, मला झुरळाची भीती वाटते. एक आम्ही गंमत करतो आम्ही एक गंमत करतो. जिजा एक होत काय तुला विचारतोय? आम्हाला एक होत झुरळ चालत नव्हतं सरळ बस मध्ये सीट खाली घरी मात्र जिजाच्या घरी जिजाला ना इडली पण खूप आवडते खायला माहितीये का. जिजा एक होती इडली कशाची इडली होती का? इडली ती होती चिडली. कशी कशी सांबार होतो इडली झाली तिकडून आला चमचा खुशी चढून बसला खुशी चमच्यानी केली इडलीचे छोटे छोटे तुटते छोटे छोटे तुकडे आणि खाऊन म्हणाला झालं बस 2 कविता बोललेली आहे ती. मला आता आम्ही जाऊ शकतो. वसूल आमच्या सेलिब्रिटीने आमचं काम केलं. मिळाला. आता उडी मारूया. आता उडी मारायची आहे? आता 2 मिनिटांनी उडी मारूया. 2 मिनिटांनी थांब. जम्प 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 महेशजी, मला वाटतं छोटा जवान अजूनही तुमच्याकडे आहे. छोटा जवान ही जी परंपरा आहे ती अजून चालू ठेवली तिने. छोटा जवान तू आता म्हणालास ना, मला आठवलं एकदम का छोटा जवानच्या वेळेला मी खूप लहान होतो. मला तेव्हा स्टेट अवॉर्ड मिळालं होतं, महाराष्ट्र स्टेटचं अवॉर्ड मिळालं होतं आणि माझा सत्कार समारंभ होता. आणि त्या सत्कार समारंभात यशवंतराव पाध्ये रामदासचे वडील तिथे परफॉर्म करत होते अर्धवटराव सकट. आणि अर्धवटरावांनी मला तेव्हा हार घालून माझा सत्कार केला. अरे वा. आणि रामदास तेव्हा माझ्या वयाचाच, म्हणजे आम्ही दोघं एका वयाचेच आहोत. तेव्हा रामदास तिथे माझ्याबरोबर होता आणि नंतर रामदास आणि आम्ही खेळत होतो. तर सर तुम्हीच सांगा आता, म्हणजे जिजाचं बालपण आणि आदिनाथचं बालपण याच्यात काही फरक आहे की हे सेमच आहे? ॲक्च्युली बालपण माझं पण होतं तसंच. आणि ऑल ऑफ अस वर कनेक्टेड, म्हणजे आम्ही सर्वजण, म्हणजे मी सुद्धा लहानपणी किंवा आदिनाथ लहानपणी आणि आता जिजा ह्या ॲटमॉस्फिअरमध्येच आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला म्युझिक वाजलं का ऑटोमॅटिक अशी मुवमेंट सुरू होतात. आणि जिजाचं तसंच झालेलं आहे. असंच आदिनाथ पण होता. थँक गॉड तिच्या जीन्स जास्त आल्या त्याच्यामध्ये डान्स, नंतर ती माझ्यासारखा तंगडे डान्स करायला लागेल. पण मला आदी आणि उर्मिला तुम्हाला दोघांना एक रिक्वेस्ट करायची. मग खरं तर मला तो महेशजीनीच करायला आवडेल, पण महेशजींची इतकी गाजलेली गाणी आहेत आणि त्यात त्यांच्या त्या आयकॉनिक स्टेप्स आहेत सगळ्या अशा वगैरे सगळ्या त्या स्टेप्स फक्त मीच करू शकतो. नो डाऊट. पण हा वारसा हक्काने तुझ्याकडे आलेला आहे. त्यामुळे तू
जो मारा हथौड़ा दौड़ा 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 घोड़ा धूम उठा के दौड़ा ओ पापड़ वाले पंगा ना ले थप्पड़ बजेगा पंगा ना ले पंगा ना ले उंगली दबा के अंगूठा बना दूंगी टाउ टाउ उंगली दबा के अंगूठा बना दूंगी टाउ टाउ दोघंही म्हणजे सर तुम्ही आणि सर तुम्ही किती ताकदीचे अभिनेते आहात हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. हा तुमचा मोठेपणा झाला पण अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये तुम्ही किती उत्तम कलाकार आहात. पण आज तुमच्या घरच्यांना हे कळतंय का हे आज आपण चेक करायचंय. सोप्पा गेम खेळणार आहोत आपण. तुमच्यातल्या एकाच्या डोक्यावर फोटो धरलेला असेल त्या फोटोतल्या व्यक्तीचं नाव तुमच्या टीमला कळेल अशी ऍक्शन तुम्ही करून दाखवायची आहे. पण एकही शब्द न बोलता म्हणजेच अळी मिळी गुपचिली. आदिनाथ कुठर बापरे अशोक सराफ नाना पाटेकर. हा अरे बोल ना. नाना पाटेकर. हा घ्या. सोपं आहे. काहीच माहिती नाही. हा ते अरे पण ते त्यांनी काय शाहरुख खान. सलमान खान. शाहरुख खान. मराठी हे बोलायचं नाही हे फक्त मराठी आहे. मकरंद अनासपुरे लक्ष्मीकांत बेर्डे अतुल त्यांचं सोडून सगळी घेते. फायनली त्यांचा चॉईस सगळं अतुल परचुरे सुद्धा फोटो सोडून सगळ्यांची नावं झाली. परत एकदा कर ना काहीतरी ऍक्टिंग. अगं काय करू आणखीन त्याच्यापेक्षा तेच शाहरुख खान. शाहरुख खान एकच आहे. मराठीतला शाहरुख खान. मराठीतला शाहरुख खान. अजिंक्य देव नाही तो आता हिरो नाही. स्वप्नील जोशी. अशोक सराफ. आदिनाथ तू बघला आदिनाथ पुढे तुम्ही नाही सांगणार नाही का जाऊ दे मी नाही करत. डिफिकल्ट. जिजा ओळखणार आहे आता नाव. दिलीप प्रभावळकर. आज आम्हाला आजोबा आणि जिजा यांचे किस्से ऐकायला खूप मजा येईल. खरं तर आजोबा आणि जिजा. जिजा जस्ट लव्ह पा. आता कसं आहे ती मला पा म्हणते म्हणजे घॅटचं पा झालंय. आणि कसं आहे एक रामदास तुपड आहे एक गोष्ट का आपण जी कॅरेक्टर क्रिएट केली तात्या विंचू. हो हो ती अशी कॅरेक्टर क्रिएट केली का त्याचा कॅरिझमा जनरेशन क्रॉस केलाय. बरोबर. आणि माझा मुलगा आणि माझी सून दोघांचाही विरोध आहे का जिजाला टीव्ही दाखवायचा नाही. सेम सेम इयर सेम इयर. पण ती माझ्याकडे येते. बर पा तात्या विंचू. तिला त्या युट्यूबवर तात्या विंचू पाहायचा असतो आणि मी सांगतो कोण मला सांगते असं करते मला पा तात्या विंचू आणि ती तात्या विंचू लावल्यानंतर इतकं एन्जॉय करते. म्हणजे तिला काय माहित तात्या विंचू आपण क्रिएट केलेला आहे तात्या विंचूचं काय सिग्निफिकन्स आहे. पण तात्या विंचू एक कॅरेक्टर तिला अट्रॅक्ट करते. बरोबर करेक्ट. आणि ते चालू असताना हे दोघं आले का झालं डॅड
डॅडू स्टॉप इट. पण मग तुम्ही असं काही तात्या विंचू बघत असताना काही दोघं प्ले करता की तुम्ही त्या आवाजात बोलताय आणि हो मी तिला तो मंत्र शिकवतो. एम भगबुगे एम भगबुगे भगनी भागोदरी. तात्या विंचू तुला बघा ना तात्या विंचू. अरे बघ तात्या विंचू. अरे खरं तर तात्या विंचू सारखं कॅरेक्टर एका फिल्म मध्ये वापरणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हे पहिल्यांदा झालं का? म्हणजे ऑफकोर्स पहिल्यांदाच झालं. आणि जेव्हा माझ्या डोक्यात झपाटलेल्याची कल्पना आली तर डोळ्यासमोर एकच व्यक्ती दिसली मला, रामदास फादे. आणि बिफोर इवन रायटिंग अ सिंगल वर्ड ऑन द स्क्रिप्ट मी पहिला रामदासला साईन केला. अरे वा. बरोबर. अगदी मला आठवतंय त्यावेळेला मी अमेरिकेला कुठेतरी जायला निघालो होतो आणि महेश आणि डॅडी म्हणजे यांचे वडील दोघंही आले होते आणि मला काहीतरी पेढे दिले आणि काहीतरी एक टोकन ऍडव्हान्स पण दिलेला. चेक दिला, आठवतो ना? चेक दिला. निर्माता बोलला आणि तो बाउन्स नाही झाला. आणि आम्ही आल्यावर महेशनी जे काही हे कॅरेक्टर कन्सिव्ह केलं त्याला देवाच्या कृपेने मी न्याय देऊ शकलो आणि एक हिस्टॉरिक असा तो खरंच आहे तात्या विंचू झाला. तात्या विंचू. म्हणजे मगाशी मी तुला सांगितलं ना का तात्या विंचू हॅज क्रॉस जनरेशन्स. ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जिजा सुद्धा तात्या विंचूची फॅन आहे. ती अजून बघते. काय आहे, गप्पांच्या नादात किती वेळ झाला हे कळलंच नाही. पण आज धमाल आहे. काय आहे, आज इतकी सॉलिड मंडळी आहेत गोष्ट ऐकायला. आज मी एकटाच कशाला, मी आणि मम्मा असे दोघं मिळून तुला गोष्ट सांगतो. तर स्थळ किल्ले रायगड, उंची 4400 फूट. गडाच्या सुरक्षेसाठी महाराजांनी नियम केला होता की सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद केले जातील आणि ते सकाळपर्यंत उघडले जाणार नाही. किल्ले रायगडच्या पायथ्याशी एक गाव होतं. त्या गावात राहायची हिरा, सोबत तिचा नवरा, तिची सासू आणि तिच्या काळजाचा तुकडा, तिचं तान्हं बाळ. रोज सकाळी हिरा गडावर दूध विकायला जायची आणि संध्याकाळपर्यंत परत यायची आपल्या बाळापाशी. पण एक दिवस रोजच्या प्रमाणे हिरा गडावर दूध विकायला गेली आणि कामाच्या नादात तिला उशीर झाला. बापरे, मग काय, हिरा गडावर अडकली. काय, गडाचे दरवाजे बंद झाले होते आणि पहारेकरी कोणालाच जुमानत नव्हते. महाराजांचा हुकूम कसा मोडणार? सूर्यास्तानंतर बंद झालेले दरवाजे दुसऱ्या दिवशीच उघडायचे. याचा अर्थ हिरा आता रात्रभर गडावरच अडकणार होती. तिचं तान्हं बाळ तिच्या वाचून राहिलं नसतं. रडून रडून सुकून गेलं असतं ते बिचारं. पण हिराने एक धाडसी निर्णय घेतला, गड उतरून जाण्याचा. पण कड्यावरून खाली उतरणं खूप धाडसाचं होतं. पण आपल्या मुलासाठी हिराने ते धाडस करायचं ठरवलं. किर्र अंधार, खाली दरी, भयान रात्र. त्या सगळ्यात हिराने ठरवलं की बाळासाठी वाटेल ते करू. तिने पदर खोचला आणि त्या भीषण कड्यावरनं ती खाली उतरू लागली. एक जरी पाऊल चुकलं असतं ना तर सगळं संपलं असतं. हिम्मत करून ती उतरली आणि जीव खाऊन धावत सुटली. थांबली ती थेट बाळ दिसल्यावर. त्या बाळाला कुशीत घेतल्याचा आनंद जखमांच्या वेदनेपेक्षा मोठा होता. महाराजांनी त्या माऊलीचं कौतुक केलं. तेव्हापासून तो कडा हिरकणी नावाने ओळखला जाऊ लागला. क्या बात है. हॅट्स ऑफ. पण मला एक प्रश्न आहे. प्रश्न पडणं चांगली गोष्ट आहे. काय प्रश्न आहे? त्या महाराजांनी जे स्ट्रिक्ट रूल्स ठेवलेले तर ते आता का नाहीये? हो ना, म्हणजे गडावर जाताना ड्रिंक्स नेऊ नका, स्मोक करू नका, जेथे मावळ्यांनी रक्त सांडलं तिथे बदाम वगैरे काही काढू नका, काढणाऱ्यांचे हात कलम केले जातील. तेव्हा दरवाजे बंद करण्याचे नियम होते. आता डोळे उघडतील असे नियम हवेत. खरं तर आज महाराज हवे होते पुन्हा एकदा. पण महाराज तर आज नाही आहेत. पण त्यांचे विचार आहेत, त्यांच्या गोष्टी आहेत आणि याच गोष्टी ऐकत महाराष्ट्राच्या मातीतले आपण सगळे मोठे झालो. आणि ही पुढची पिढी सुद्धा मोठी होतीये. कारण आपण म्हातारे होऊ पण गोष्टी कायमच तरुण राहतात.
आणि अजून एक गोष्ट तरुण राहते, ते म्हणजे आपलं बालपण, तेही आपल्या मुलांमधून. गोष्टींची पण काय गंमत असते बघा ना. एक मोठा दिग्दर्शक, एक तरुण अभिनेता निर्माता, 2 बाहुल्यांचे जादूगार, एक कमाल अभिनेत्री इथे गोष्ट ऐकतायत. या मंचावर अळीमिळीच्या या घरात, हे या घराचं भाग्य आहे, झी मराठीचं भाग्य आहे. ही अळीमिळीची किमया आहे की आज सगळे हे इथे मुक्कामाला असतील, पण उद्या आम्ही परत तुमच्या भेटीला येणारच आहोत, घेऊन तुमचा लाडका कार्यक्रम क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. गुड नाईट.